इंडिया आप तक समाचार, कड़वा लेकिन सच। रतनलाल सी बाफना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आम्ही हजर आहोत। समस्त गणेश भक्त इथं उपस्थित आहेत। काही क्षणांपूर्वी इथं अत्यंत जोरदार असा पाऊस चालू होता, पण पावसानं आता विश्रांती घेतलेली आहे। थोडीशी रिमझिम आहे पावसाची, पण जशी संधी मिळते तसे गणेश भक्तगण हे मोठ्या संख्येने इथं उपस्थित होत आहे। इकडे तिकडे आडोशाला गेले होते गणेश भक्त, पण पुन्हा एकदा मोठ्या आनंदानं, उत्साहानं आणि मोठ्या भक्तिभावानं पुन्हा एकदा समस्त भक्तगण, माता भगिनी, रणरागिणी इथं उपस्थित झालेले आहेत। बघा लोकांचा उत्साह बघा, कोणी छत्रीमध्ये, कोणी छत्रीच्या बाहेर आहे, आणि ही लहानगी मुलगी एका रुमालानं आपलं डोकं कव्हर करीत आहेत। आपण आलेलो आहोत गौरी सुता गणेश मित्र मंडळाकडे, आणि विनंती असेल धरमपाजी यांना, आपण तुमच्या डाव्या बाजूला बघा आलेल्या सर्व भाविक भक्तांचे जळगाव सम्राटच्या गोकुलधाम सोसायटीमध्ये हार्दिक स्वागत आहे। बरं, गोकुलधाम म्हटलं की सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य येतं, कारण अनेक वर्षांपासून आपण हे मालिका पाहत आहोत, या धारावाहिक पाहत आहोत, आणि याच्यामध्ये जेठालाल असतील, टप्पू असेल, टप्पू के पप्पा असेल, बबिता, अरे वा वा वा, तरुणाईचा आवडता म्हणजे विषय म्हणजे बबिता, बिलकुल। अजून कोण आवडतं मग? जेठालाल अजून कंपजाचा। बरं, इथूनच आपण योगायोगाने इथूनच आपण सुरुवात करतोय। जर तुम्ही प्रश्नाचं योग्य उत्तर दिलं तर तुम्हाला आम्ही 3 बक्षिसं देणार आहोत, तब्बल 2000 रुपयाची। इंडिया आप तकच्या माध्यमातून आपल्या समोर हजर झालेलो आहोत। काय नाव आपलं? रोहन गवडी। ओके, चालत राहा, थांबू नका, चालत राहा, हालत राहा, पळत राहा। गोकुलधाम जो एकच व्यक्ती उत्तर देईल, ओके? नाही, त्याला विचारेल मी, कारण त्यानं पहिले पुढाकार घेतलेला आहे। मित्रा, प्रश्न असा आहे की गोकुलधाम सोसायटीमध्ये एक पात्र आहे, टप्पू के पापा, तर टप्पूचा पापा कोण? कोण बोलतोय? जेठालाल आहे ना? त्याला आडनाव, त्याला काय कोणाला आठवणार? जेठालालचं आडनाव काय? जेठालाल चंपकलाल गड़ा। क्या बात है, क्या उत्तर गढ़ा है आपने तो इतिहास गढ़ा है। इसके लिए हम आपको देते हैं आईफोन वाला की ओर से 1500 रुपए का, 1500 रुपए का ब्लूटूथ नेक बँड फ्री, कंप्लीट फ्री ॲड्रेस दिलेला, उद्याच जाऊन घेऊन टाका। सोबतच परफ्यूम गार्डन यांच्या वतीनं एक परफ्यूम रोल ऑन फ्री, आणि नवजीवन सुपर शॉपी तर्फे 200 रुपयाचा स्पेशल डिस्काउंट। अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन। हो, तर गणेश दर्शन घडूया आपण। असं मोठ्या संख्येनं मुली आलेल्या आहेत तिथं। आपण इंडिया आप तकच्या माध्यमातून प्रश्न मंजुषा हा कार्यक्रम करीत आहोत। तर नव्या पिढीला आपल्या भारतीय संस्कृतीची ओळख होण्याकरिता म्हणून आपण गणेश उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करतो, आणि अनेक आरस असतात, ते आपल्याला काही ना काही संदेश देत असतात। मोठ्या संख्येने इथं कॉलेज कन्या उपस्थित आहेत, त्यांना आपण प्रश्न विचारणार आहोत, आणि जर प्रश्नाचं उत्तर आपण योग्य दिलं, बरोबर दिलं, भरघोस बक्षिसांची लयलूट खास आपल्यासाठी। जर एकदा चेहऱ्यावर स्मित हास्य होऊन जाऊ द्या। अरे वा, खूप छान, खूप गोड हसल्यात आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी, रणरागिणी। म्हणजे योजना असो की नसो, बहिणी तर लाडक्याच असतात ना। बहिणी पहिल्यापासून लाडक्या आहेत, 1500 रुपये भेटो की नाही भेटो, लाडक्या असतात की बहिणी। वा, बरं, तुम्हाला असा प्रश्न आहे की अलीकडेच भारत पाकिस्तान युद्ध झाला होता, त्यावेळी त्या युद्धाला कुठलं ऑपरेशन म्हणून आपण नाव दिलं? ऑपरेशन सिंदूर। सिंधू नदी, सिंदूर। ऑपरेशन सिंदूर। ओके, आपलं नाव सांगा? माधुरी वाणी। अरे वा, माधुरी आहे, मग तर काय, एकदम सगळ्यांच्या हृदयाची धडधड वाढून गेली असेल हे उत्तर ऐकून। तर आपलं असे बक्षीस आम्ही देत आहोत, घ्या, स्वीकार करा, मोठ्या मनानं स्वीकार करा। अरे वा, टाळ्यांचा कडकडाट होतोय। हा, आपणास आयफोन वाला तर्फे 1500 रुपयाचं ब्लूटूथ नेक बँड कम्प्लिटली फ्री देत आहोत। सोबतच परफ्यूम गार्डन यांच्या वतीनं एक रोल ऑन स्प्रे गिफ्ट म्हणून देत आहोत, आणि नवजीवन सुपर शॉपी याच्यामध्ये 200 रुपयाचा स्पेशल डिस्काउंट देत आहोत। अशा पद्धतीने जवळपास 2000 रुपयाची बक्षीस आपण प्राप्त केली। आपलं अभिनंदन माधुरीजी। आपल्या भारतीय संस्कृतीनुसार महिला तो कुठला दागिना वापरतात जे सौभाग्याचा लेणं आहे, जे एका पतिव्रता स्त्रीची ओळख आहे, तो दागिना कुठला? मंगळसूत्र आणि जोडवे। मंगळसूत्र आणि जोडवे, मंगळसूत्र, जोडवे, सिंदूर,
टिकली, बांगड्या, तोरड्या. वा 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 वा. खूप छान अभ्यास झालेला दिसतोय. नाव सांगाल आपलं? दिव्या कोल्हे. दिव्याजी. वा, माझ्या जुन्या मैत्रिणीची आठवण झालंय. सध्या ती या जगात नाहीये, स्वर्गात आहे. नाव तिचं दिव्या भारती. तर आपणास पुन्हा एकदा हे परफ्यूम गार्डन तर्फे तालिया. परफ्यूम गार्डन तर्फे एक रोल ऑन अत्तर एक्सप्रे फ्री देत आहोत. सोबत आयफोन वाला तर्फे ब्ल्यूटूथ नेक बँड कम्प्लिटली फ्री. आणि सोबतच सणासुदीचे दिवस आहेत. खाद्यपदार्थ जे आपण सर्वांना आवड असते. जळगाव जिल्ह्याचे आपण सगळे खादाड आहोत, खवय्ये आहोत. विविध खाद्यपदार्थ आपण घरी बनवत असतो. गणपती बाप्पांचा आवडता पदार्थ कुठला? अरे बापरे, टाय झालेला आहे. टाय झालेला त्याच्यामुळे. बरं, आता मागे न वळता आता तुम्ही जे गणेश दर्शन घेतलेले आहेत तर बाप्पा कशावर विराजमान आहेत? नाही ना, तुमचं झालं ना. आता तुम्ही ऑटोमॅटिक रेस मधून बाद झालेले तुम्ही. जर बाप्पाला आवडतो मूषक तर लॅपटॉपला काय आवडतं? माऊस. अरे काय, पुन्हा एकदा ताई त्यांना विचारतोय ना मी. सामूहिक प्रश्न नाहीये, कॉमन प्रश्न नाहीये. मला असं वाटतं तिला बक्षीस न भेटावं असं तुमचं काय दिसतंय. क्योंकि आज हर वो आदमी दुखी आहे जिसका पडोसी सुखी आहे. काहीतरी कॉम्पिटिशन वाटते. चला ताईंकडे वळूया आपण. इंद्रधनुष्यामध्ये किती रंग असतात? 7. समुद्र किती आहेत? 7. आणि लग्नाचे फेरे किती आहेत? 7. हा हा हा, हम 7 आहे. तुम भी 7 आहे ना. हे फुल तिकीट 6 आणि ही चिमुकली एकूण 7 झालेले आहेत. त्यामुळे तुम्हाला हे बक्षीस देताना आम्हाला खूप आनंद होत आहे. इंडिया आपतकच्या माध्यमातून आपण ही प्रश्न मंजुषा हा कार्यक्रम आपण चाललेला आहे. आणि त्याच्यामध्ये आयफोन वाला तर्फे तुम्हाला एक नेक बँड देत आहोत ब्ल्यूटूथचं. सोबतच परफ्यूम गार्डन तर्फे एक रोल ऑन स्प्रे फ्री. आणि नवजीवन सुपर शॉपी तर्फे अत्यंत उच्च प्रतीचा स्वादिष्ट, रुचकर आणि टिकाऊ असा किराणा 200 रुपयाचं डिस्काउंट देत आहोत. ताई नाव? पूनम भालेराव. पूनमजी, तुमचं? इच्छा रघुवंशी. तुमची इच्छा पुरी झालेली आहे. तर ताई आपल्याकडून जाणून घ्यायचं आहे पूनमजी, कुंती हे पात्र काय? कुंतीचं नातं कोणाशी काय? राजा जनक कोण होते? राजा दशरथ कोण होते? रामचे वडील. प्रभू श्रीरामचंद्र यांच्या अर्धांगिनीचं नाव काय? आणा तुमचे ते बक्षीस परत करा बरं. तुम्ही सगळ्यांची उत्तर देता. तुमचा बात करतो मी. कॉमन इज नॉट टू कॉमन. ओके ठीक आहे, काहीतरी प्रयत्न करूया. सोपा प्रश्न. टप्पू के पापा कौन है गोकुल गांव? जेठालाल की बाइको का नाम क्या है? दया के पति का नाम क्या है? सर दुखता है तो क्या लगाते हम? झेंडू बाम. बस बिलकुल सही जवाब. खूप प्रयत्न केले मी तुम्हाला बक्षीस देण्यासाठी. धन्यवाद दादा, खूप प्रयत्न केला, मेहनत केली. म्हणून अर्धा गिफ्ट मला द्यायचं म्हणलं. कॉंग्रॅच्युलेशन पूनमजी, सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. कोणी राहिले असेल तर आपसात वाटून घ्या. या चिमुकलीचं नाव काय? पाखी. पाखी पाखी परदेसी. अरे वा, खूप सुंदर गाणं होतं बरं. वेलकम. कुठले आहात सगळे? जळगावचेच आहे. काय करतात? आम्ही बालाजी टीव्ही शोरूम आहे ना, तिथे जॉब करतो. बालाजी टीव्ही कंपनी 2 व्हीलर. अभिनंदन, सर्वांचं अभिनंदन. तर मित्रांनो पुन्हा एकदा आपण वळत आहोत गणेश दर्शनासाठी. आपण पाहत आहोत अत्यंत भव्य दिव्य महाकाय भीमकाय अशी ही मूर्त आणि नंदीवर विराजमान असलेले बाप्पा हे सजीव आरस पाहण्यासाठी भर पावसात सुद्धा आपण पाहत आहोत की भक्तांची रेलचेल आहे. आणि जवळपास 15 ते 20 मिनिटाची वेटिंग आहे. त्याच्या नंतरच हे भक्तगण हे दर्शन घेऊ इच्छितात. मंडळाचे अध्यक्ष वगैरे कुठे बाकी आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. एकदा जयघोष होऊन जा बाप्पाचा. गणपती बाप्पा
अजून एकदा गणपती बाप्पा मित्रांनो, पुन्हा एकदा पावसाचं आगमन झालेलं आहे, त्याच्यामुळे आपण प्रयत्न करूया का लवकरात लवकर आपण यांची जी हितगुज संभाषण साधूया. आपलं नाव? अजय शांताराम बत्तीसे. माझं अजय शांताराम बत्तीसे. ओके, 32 जी आपल्याकडून जाणून घ्यायचं. आपल्या मंडळाचं नाव काय? आपल्या मंडळाची किती वर्षाची परंपरा आहे हे आपल्याकडून जाणून घ्यायचं. आमच्या मंडळाचं नाव श्री गौरी सुता मित्र मंडळ जळगावच्या सम्राट हे आमचं मंडळाचं नाव आहे. गेल्या 10 वर्षापासून आम्ही गणरायाची स्थापना इथे करत आहोत. लोकेशन सांगाल मंडळाचं? लोकेशन आहे विसंजयनगर चित्रा चौक जवळ आपलं लोकेशन आहे, जुन्या कोर्टाजवळ. ओके. यावर्षी आपण काय आरस किंवा काय देखावा घेतला? आम्ही यावर्षी लोकांसाठी गोकुलधाम सोसायटी म्हणजे तारक मेहता आता उलटा चष्मा मधली जी मालिका आहे ते सगळ्यांच्या लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत ज्येष्ठांपर्यंत जी आवडती मालिका आहे लोकांपर्यंत सादर करत आहोत. जी सोसायटी आहे त्याच्यामध्ये तो हुबेहूब आम्ही सोसायटी इथे सादर केलेली आहे. मित्रांनो, खरं म्हणजे आपण कौतुक करूया, अभिनंदन करूया मंडळाचं की त्यांनी एक अत्यंत कॉमेडी असा सिरियल अनेक वर्षांपासून किंवा दशकापासून ते आपल्या सर्व रसिक मनांवर भुरळ पाडत आहे आणि एक सर्वांग सुंदर असं मनोरंजन, निखळ मनोरंजन, कॉमेडी, जेणेकरून आपण दिवसभर थकलेलो असतो आणि आपल्या कुटुंबासोबत आपण ते पाहत असतो. त्यामुळे समस्त जितकी सदस्य आहेत, पदाधिकारी आहेत, तुमचे अध्यक्ष उपाध्यक्ष, खजिनदार कोण आहे? धनकुबेर. साई सराफ. अरे धनकुबेर मागे नका जावं, काही लागलं इकडे 1-2 लाख रुपये कमी पडले तर कोण देणार? मी देणार. चल ठीक आहे, मी हे गिफ्ट देणार तुला. चल मला हे सांग, टप्पूच्या पप्पाचं नाव काय? जेठालाल चंपकलाल गडा. अरे बापरे, पूर्ण अख्खं नाव सांगतो पप्पा तू तर. अच्छा, त्याच्या जेठालालच्या बायकोचं नाव सांग. दया टप्पू. टप्पू तर पोरं नाही रे बाप्पा. टप्पू की मम्मी ना भाऊ, असं काय करतो? अच्छा ठीक आहे, चालेल. तुमचं योग्य उत्तर आहे. तर तुम्हाला हे इंडिया हप्तकच्या वतीनं प्रश्न मंजुषामध्ये आपण योग्य उत्तर दिलेलं आहे, म्हणून तुम्हाला हे बक्षीस देण्यात आहे. नाव सांगा पहिले. साई सराफ. साई. साई सराफ. अरे वा वा वा, प्यार करे सब साई से, साई सबसे प्यार करे. किती सुंदर हे भक्तिमय नाव आहे. तुम्हाला हे मी देणार हे 3 बक्षीस, पण त्याच्यावर अट आहे. या वर्षाचं बजेट काय होतं आपल्या मंडळाचं आणि किती शिल्लक पडते ते सुद्धा सांगायचं तुम्ही. नाही, अध्यक्ष नाही म्हणताय, जाऊ द्या. चला ठीक आहे, अभिनंदन, तुमचं खूप खूप अभिनंदन. आयफोन वाला जर मित्रांनो टाळ्यांचा कडकडाट, गगनभेदी गडगडाट, कर्णभेदी कडकडाट होऊन जाऊ द्या. नाव काय सांगितलं? साहेब. हा, साई भक्त आहेत. तर तुम्हाला आयफोन वाला तर्फे 1,500 रुपयाचं ब्ल्यूटूथ नेक बँड कम्प्लिटली फ्री गिफ्ट म्हणून देत आहोत. सोबतच 200 रुपयाचा नवजीवनचा स्पेशल डिस्काउंट कुपन देत आहोत आणि एक गार्डन परफ्यूम गार्डन तर्फे एक रोल ऑन स्प्रे कम्प्लिटली फ्री देत आहोत आणि त्याच्यावर 10% सूट सुद्धा देत आहोत. सणासुदीचे दिवस आहे. नवजीवन सुपारशी अपील जा, तुमच्यापासून खूप जवळ आहे, तिथे जा आणि भरपूर मस्त किराणा घ्या, लाडू वडू बनवून खा. ओके. तर अजयजी आपल्या समस्त मंडळाचं पुनश्च एकदा अभिनंदन करीत आहोत आणि मंडळाला आमच्या वतीनं हे 3 स्पेशल कुपन आम्ही देत आहोत. ते जे मगाशी जे सांगितले ते सर्व गिफ्ट वाउचर्स आणि डिस्काउंट आहेत, ते तुम्ही उद्याच्या उद्या जाऊ शकतात आणि हे तुम्ही आपले हे हस्तगत करू शकतात. हा, मी जळगावच्या सम्राट मित्र मंडळातर्फे सर्वांना बोलवतो की सर्वांनी गोकुलधाम सोसायटी जळगावचे सम्राटने साकारलेले जळगाव गोकुलधाम सोसायटीचं बघायला या. हुबेहूब आम्ही तारक मेहता उलटा चष्मा मधली सोसायटी साकारण्याचा प्रयत्न केला आहे. तो तुमचा प्रतिसाद आम्हाला हवा आहे, तर कृपया जळगावकडे नक्की या. नक्कीच. भरपूर असा प्रतिसाद आहे आणि अध्यक्ष महोदय यांनी आवाहन केल्यानंतर नक्कीच आता जास्त दिवस नाही, हे विसर्जन हे जवळपास 2 दिवसावर आलेलं आहे आणि पुढील 2 दिवसात मंडळ सकाळी पण चालू आहे का? सकाळी भाविका भाऊ. अरे वा अरे वा. संध्याकाळी रात्री जास्त गर्दी होऊ नये आणि माता भगिनी स्वयंपाक करीत असतात, लगबग असते, लहानगे मुलं असतात, त्यांच्या डब्याची तयारी असते, ज्यांचे पती कामावर जात असतात त्यांच्या डब्याची तयारी असते. त्यामुळे ते माता भगिनी आहे ते दिवसा सुद्धा इथे येऊ शकतात, दिवसा दुपारी, आणि नक्कीच गोकुलधाम सोसायटी याचे आपण दर्शन करू शकतात. तर आता आमच्या मनात सुद्धा उत्सुकता निर्माण झालेली आहे, आम्ही सुद्धा आतमध्ये जाणार आहोत आणि गोकुलधाम सोसायटीचं दर्शन घेणार आहोत. आता आणि भगिनींनो, गोकुलधाम सोसायटी आपण अनेकदा सिरियल मध्ये पाहिलेली आहे, आपण धारावाहिक मध्ये मालिकेमध्ये बघितलेली आहे, पण जळगाव शहरात साक्षात ही गोकुलधाम प्रथमच. बिलकुल बिलकुल मित्रांनो, प्रथम आहे ना? हो, प्रथम. कधी पाहिलेलं आहे? नाही नाही.
अरे वा, हे बघा या लहानग्या ज्या मुली आहेत त्यांना सुद्धा आकर्षण आहे गोकुळधाम सोसायटीचं. टप्पू के पापा, दयाबेन आणि सोबतच जेठालाल, बबिता. अरे काय बबिताची काय क्रेज आहे. तिसरा मुलगा, तरुण मुलगा भेटलेला आपल्याला, बबिताचं नाव घेतलेलं आहे. अगदी बहिणीसारखी आहे त्यांना ती, त्याच्यामुळे सगळी आवड आहे त्यांना. अभिनंदन तुमचं. वा 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 वा, पहा 3D प्रतिकृती साधलेली आहे. पोपटलाल, पत्रकार पोपटलाल अण्णा. अच्छा, इकडून आहे का? आणि असू दे ना, इथून पण दिसताय बबिताजी. काय वैशिष्ट्य काय म्हणजे बबिताजी यांचं पहिले स्वागताला इथं कटआउट घेतलेलं आहे. सोबत अण्णा दिसतायत, पत्रकार पोपटलाल दिसताय, जेठालालजीचे पापाजी दिसताय. आणि हे जे दोन पाजी, विनंती असेल आपल्याला या दोघांना दाखवा. हे जे दोघे दिसत आहेत सज्जन आणि त्यांची सजनी, ही यांची संकल्पना आहे. संपूर्ण संकल्पना सिरियल मध्ये यांची आहे. हिरो हिरोईन सुद्धा आहेत अभिनेत्री. आणि हे जेठालालजी आणि दयाबेन, टॅपो के पापा. म्हणजे दयाबेन दिसली की तिथं बिलकुल गरबा नृत्य सुरू होणार म्हणजे होणार. अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण कॉमेडी अशी ही सिरियल. हाती दाखवलं धर्मेंद्रजी, डॉक्टर हाती दाखवलेलं. हातीजी स्वर्गीय झालेले आहेत. आज आपल्यामध्ये डॉक्टर हाती नाहीत आहे, पण त्यांनी मोठ्या मनानं एक मोठी भूमिका पार पाडलेली होती. तर अध्यक्ष महोदय यांचा पुनश्च एकदा आपण अभिनंदन करतोय. 3D प्रतिकृती आहे, म्हणजे गॅलरीज दाखवलेले आहे, अंगण दाखवलेले आहे, पूर्ण सोसायटी दाखवलेली आहे. कदाचित महाराष्ट्रात पहिल्या प्रथमदा कुठेतरी असा सजीव देखावा गोकुळधाम सोसायटीचा पार पडलेला आहे. क्लब हाऊस वगैरे सुद्धा दाखवलेले आहेत. टप्पू के पापा, टप्पू की मम्मी, टप्पू के मित्र, टप्पू की मैत्रीन, सबको दिखाया गया है. गोकुळधाम सोसायटी मध्ये टप्पू का पापा कोण आहे? जेठालाल. त्याची बायकोचं नाव काय? दयाबेन. त्याच्या पोराचं नाव काय? टप्पू. जेठालाल कोणाकडे जास्त पाहतो? बबिता. अरे वा वा वा, एक नंबर. तुम्हाला 3 बक्षीस आम्ही देत आहोत. आयफोन वाल्याच्या वतीनं 1,500 रुपयाचं ब्लूटूथ नेक बँड फ्री देत आहोत. तुमच्यासोबत कोणी आलेलं आहे का? तुम्ही दोघं सोबत आलेले आहेत का? अरे वा. तर त्यांच्यासाठी, ताईंसाठी नवजीवन तर्फे 200 रुपयाचं स्पेशल डिस्काउंट. आणि परफ्यूम गार्डन तर्फे तुम्हाला 1 रोल ऑन परफ्यूम कम्प्लिटली फ्री आणि 10% डिस्काउंट. अभिनंदन. नाव सांगा तुम्ही? नितीन बागडे. नितीन बागडे. खूप बारीक म्हणजे सूक्ष्म निरीक्षण केलं तुम्ही गोकुळधाम सोसायटीचं. उत्तरांचं बरोबर उत्तर दिलेले आहेत तुम्ही. असं आहे का? अरे वा. तर पावसात सुद्धा माता भगिनी आलेले आहेत. अरे वा, चिमुकले सुद्धा आलेले आहेत आणि त्यांना वॉटरप्रूफ सुरक्षा देण्यात आलेली आहे. याला अरे बापरे, किती लहान गा हा गणेश भक्त. वा वा वा. ताई अभिनंदन. एक प्रश्न विचारायचा आहे. गोकुळधाम सोसायटी मध्ये आपण पाहतो, गोकुळधाम सोसायटी एक खूप जाडा व्यक्ती होता, त्याचं नाव काय होतं? पात्र हाती, डॉक्टर हाती. डॉक्टर हाती. बरोबर उत्तर आहे आपलं असे 3 गिफ्ट आम्ही देत आहोत, ज्याचा आपण आनंद घ्यावा. तिघांवर ऍड्रेस दिलेले आहे. आपण उद्या नक्की जाऊन तिथून आपले गिफ्ट प्राप्त करू शकतात. ओके. कोण बोलणार आपल्याशी? कोण बोलणार मित्रांनो? नाही बोलणार? अरे आमची बोलायची इच्छा आहे तुमच्याशी. पाऊस पाण्यात जरा बोलत चालत राहा, भिजून जाल. छत्रीला मराठीत काय म्हणतात? काय म्हणतात रे? छाता. नाही हो, ते तर हिंदीत आहे. चला ठीक आहे, सोपं करतो. हा तेच म्हटलं भाऊ, छत्री मला पण घ्या ना भाऊ. असं काय करताय यार तुम्ही? छत्रीला मराठीत छत्री म्हणतात. चांगलं आहे की छपरी काही तुम्ही दुसरा बोलले नाही, त्याच्यामुळे इम्प्रेस झालो. आता म्हणा छत्रीला इंग्रजीत काय म्हणतात? अम्ब्रेला. अरे वा. आणि दुचाकीला? 2 चाकीला टू व्हीलर. मराठीमध्ये टू व्हीलर. सायकल? सायकलला सायकलच म्हणतात मराठी. दुचाकी? बाईक. बाई सायकल. अरे वा, नवीन शब्द निर्माण केलेला आहे. अभिनंदन तुमचं. तुम्ही आमची अपेक्षित उत्तर दिलेली आहे. दोघं सोबत आले का? आपसात वाटून घ्या. हा, जोडी नंबर 1. काय नाव तुमचे? माझं योगेश राजपूत. पुष्कर पांडे. पुष्कर पांडे म्हणजे योगेश आणि पुष्करची पुष्कळ मैत्री आहे. तुमची मैत्री करताना तुम्ही क्रिकेटमध्ये अरे धन्यवाद. त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला खूप वर्षापासून ओळखतो. थँक्यू. तुमचं हे सांगणं म्हणजे आमच्या कामाची पावती मिळाली आहे. धन्यवाद. छोट्या छोट्या मुली बघा. दादा, दीदीजी
गोकुलधाम सोसाइटी देखी आपने टीवी में, कौन सा पात्र उसमें है जो आपको बहुत पसंद आता है? मैडम आगे पीछे हो थोड़ा। कौन सा? जेठालाल की पूरी फैमिली। जेठालाल की फैमिली के सदस्यों के नाम बताइए। दया जेठालाल। कौन मतलब दया किसकी? जेठालाल की बहन है वही? नहीं, उसकी पता नहीं। अच्छा। वाइफ। हाँ। और कौन है? परिवार में कौन है उनके? टप्पू चाचा जी। चाचा जी। अच्छा, अरे आपका इनाम तो लेके जाइए, आपका बख्शिश लेके जाइए। ये सही उत्तर आपने दिया है। आपको नवजीवन सुपर शॉपी की तरफ से 200 रुपए का स्पेशल डिस्काउंट, साथ ही में परफ्यूम गार्डन की तरफ से एक स्पेशल रोल ऑन परफ्यूम आपको फ्री। और मोबाइल यूज करती है आप? मोबाइल का प्रयोग करती है? 1500 रुपए का आपको ब्लूटूथ नेक रिंग स्पेशल फ्री। बहुत बहुत अभिनंदन आपका। कल ही जाकर एड्रेस लिखे आप जाके प्राप्त कर सकते हैं। कांग्रेचुलेशन। वाह वाह वाह। पाऊस असल्यामुळे गणेश भक्त हे वेगात जात आहे। टप्पू के पापा का नाम क्या है? जेठालाल। जेठालाल की मिसेस का नाम क्या है? दया। और दया के पति का नाम क्या है? जेठालाल। क्या बात है, फैमिली है क्या? साथ में है सब। बहुत अच्छे, अभिनंदन। पुणे पुणे तेथे काय होणे चालत रहा ताई। क्या नाम है बेटा आपका? अनन्या। अनन्या, ये लड़की अनन्या साधारण है, इनक्रेडिबल, अनमैचेबल। ये आपको ये 3 गिफ्ट हम आपको दे रहे हैं। आप तीनों इसको बांट लीजिएगा अपनी समझ के अनुसार। आईफोन वाला की तरफ से 1500 रुपए का नेक बैंड दे रहे हैं, ब्लूटूथ कंप्लीटली फ्री। साथ ही में नवजीवन की तरफ से 200 रुपए का गिफ्ट, और गार्डन परफ्यूम गार्डन की तरफ से आपको एक परफ्यूम फ्री। कांग्रेचुलेशन, अभिनंदन। नाम बताइए अपना? नयन पटेल। अभिनंदन पाटील साहेब। ताई, दयाबेनचं नाव काय ओरिजिनल? दयाबेनचं ओरिजिनल नाव काय अभिनेत्रीचं? दिशा पटानी। दिशा पटानी। अरे वा, चांगला अभ्यास आहे। थांब, तुझा पण नंबर येईल। हे घ्या तुम्हाला हे 3 गिफ्ट। हा, गोकुल चंद्र, आपण जे चंद्र पाहतो, चंद्र म्हणजे काय? ग्रह आहे, तारा आहे, सूर्याचा छोटा भाऊ आहे की उपग्रह? काय आहे माहिती नाही मला ते काही। ठीक आहे, वा छान। काय नाव तुझं? श्रावणी। छान छान, अभिनंदन बेटा। हे 3 बक्षीस तुम्हाला देतोय। 1500 रुपयाचं ब्लूटूथ देतोय नेक मधलं, 200 रुपयाचं डिस्काउंट देतोय नवजीवन मधून, आणि एक स्प्रे फ्री फ्री फ्री, एकदम फ्री। सर्व भाविक भक्तांचे गौरी सुता गणेश मित्र मंडळ हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे। तर नमस्कार मित्रांनो, आपण आता आले आहोत जय गोविंदा विसंजी नगर मित्र मंडळातर्फे सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत करण्यात येत आहे। मोठी जुनी परंपरा या मंडळाला आहे, शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे, आणि या मंडळाचं वैशिष्ट्य की दरवर्षी काहीतरी नाविन्यपूर्ण, काहीतरी भव्य दिव्य अभूतपूर्व अद्वितीय करण्याचा नेहमीच मानस असतो। पोक्ता परिवार आणि चौधरी परिवार यांच्या माध्यमातून आपण दरवर्षी या मंडळाचं आयोजन आणि नियोजन पाहत असतो। आपण पाहत आहोत की शिखरावर छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची करारी मुद्रा आपण पाहू शकतो। बाप्पा विराजमान आहेत, आणि ज्यांच्या ऐतिहासिक संकल्पनेनुसार आपण गणेश उत्सव साजरा करतो। ब्रिटिश कालीन भारतामध्ये लोकमान्य बाल गंगाधर टिळक यांनी एक महान उज्ज्वल परंपरा निर्माण केली, आणि आपण दरवर्षी गणेश उत्सव साजरा करत असतो। आणि या उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन आणि समाज हिताचे आपण इथं देखावे निर्माण करीत असतो। अत्यंत सुंदर अशी ही गणेश मूर्ती आहे, आणि त्यातही ही रोषणाई, नेत्र दीपक रोषणाई चालली जाईल।
खूपच सुंदर असा हा मंडप, शामियानामध्ये विराजमान चतुर्भुजाधारी, एक दंत दयावंत चार भुजाधारी बाप्पा, बाप्पाचे हे सुंदर रूप, अनुपम, अद्वितीय, असाधारण, अवर्णनीय हे सौंदर्य आणि भक्तांना शुभाशीर्वाद. वास्तविक पाहता आज मोठ्या प्रमाणावर पाऊस होत आहे, तरी पण आपण पाहतो सैकडो नव्हे तर हजारोच्या संख्येनं भक्त इथं आलेले आहेत, दर्शन घेत आहेत. आणि आता आपण पाहत आहोत श्री काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग. साक्षात जळगाव शहरामध्ये काशी, श्री काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग, श्री शंकर पार्वती आणि बाप्पा संकल्पना, संपूर्ण कुटुंब एकत्रित अशा पद्धतीने ही संकल्पना आहे. नंदी, लहान मुलं सुद्धा मोठ्या आनंदाने उत्साहानं सहभागी झालेले आहेत. जरा एकदा जयघोष होऊन जाऊ देऊ मित्रांनो. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. उत्साहाला उधाण आलेलं आहे, पाऊस आलेला आहे. धरमपाजी यांना विनंती असेल आपण इकडे पाहूया. आपण नाव सांगा आपलं. योगेश जंजाळकर. सोबत कोण कोण आहेत? फॅमिली. नाव सांगा ना, आपलीच फॅमिली आहे ना? आपलीच फॅमिली आहे. जंजाळकर, गौरव जंजाळकर, गौरव, साक्षी जंजाळकर, दर्शन जंजाळकर. दर्शन. हा, तर थोडं पुढे या. एक प्रश्न आपणास विचारायचा आहे आम्हाला. जर इंडिया आपतकच्या माध्यमातून आपण या बातम्या पाहणार आहोत. हा, इकडे या थोडस. हा, एक सोपा असा प्रश्न आम्ही आपणास विचारणार आहोत. जर त्याचं उत्तर आपण बरोबर दिलं तर तुमच्या फॅमिलीला आम्ही 3 गिफ्ट देणार आहोत, कम्प्लिटली फ्री देणार आहोत. ओके. हा, आता मगाशी आम्ही एका मंडळाला भेट दिली, त्याच्यामध्ये गोकुलधाम सोसायटीचा देखावा निर्माण करण्यात आलाय. तुम्ही पाहिलं? सिरियल तरी पाहिलं असेल. टप्पू के पापा म्हणजे कोण? जेठालाल. ओके. जेठालालची बायको कोण? दया. दया. ओके. दयाचा मुलगा कोण? टप्पू. अरे वा, हुशार आहात रे तुम्ही. बरं, या सिरियल मध्ये एक एकदम जाडा माणूस होता, त्याचं नाव काय? हंस राजाती. हंसराजाती. ते काम काय करायचे? तर डॉक्टर हाती. ठीक आहे. आणि तुम्हाला त्या सिरियल मध्ये कुठलं पात्र सर्वात जास्त आवडलंय? जेठालाल. जेठालाल. ओके. ताई तुम्हाला? दयाबेन. दयाबेन. टापू के पापा. चंपकलाल. चंपकलाल. चंपकचा. अरे पत्रकार कुणाला आवडले नाही का त्याच्यामध्ये? पत्रकार प्यारालाल. दादा तुम्हाला? पत्रकार प्यारला आवडते. अरे वा, अभिनंदन. अरे तुम्ही आमच्या मनाचा बोलला पत्रकार. आम्हाला पण आनंद वाटलं तुम्ही पत्रकाराबद्दल काही चांगला बोललात. अरे हा, तर आपण असं आयफोन वाल्याच्या वतीनं तब्बल 1,500 रुपयाचं ब्लूटूथ नेक बँड रिंग फ्री आम्ही देत आहोत. स्वीकार करावं याचा. आपसात वाटून घ्यायचे, एकच फॅमिली आहे. परफ्यूम गार्डन तर्फे 1 रोल ऑन स्प्रे आम्ही तुम्हाला गिफ्ट म्हणून देत आहोत आणि 10% डिस्काउंट. एवढं. दर्शन कोण आहे? हा, दर्शनचे दर्शन झालेले आहे. खूपच दर्शनीय मुलगा आहे. आणि ताई, संपूर्ण कुटुंबासाठी नवजीवन सुपर शॉप तर्फे 200 रुपयाचं स्पेशल डिस्काउंट. जरा पाजी, जरा टाळ्यांचा गजर दाखवतो मुलांचा. ए, टाळ्या वाजवा रे मुलांनो, वाजवा रे वाजवा, इमानदारीनं वाजवा. काय उत्साह मिळत. अभिनंदन जंजाळकरजी. अशाच पद्धतीनं आपण आपलं संपूर्ण कुटुंब नेहमी हसत राहो, खेळत राहो या प्रार्थना करीत आहोत. आणि असंच तुम्हाला यश मिळत राहो या शुभेच्छा. धन्यवाद. मंडळ आभारी आहे. हे परत करा रे, परत करा. अभिनंदन. काही तरुण मित्र, काही तरुण गणेश भक्त आपल्या सोबत उपस्थित आहेत. आपण जाणून घेणार आहोत की यांचं हिंदी, मराठी, इंग्रजी ज्ञान किती आहे.
आपण टेबलला मराठीत काय बोलतो? टेबलला मराठीत चेअरला कुर्सी बोलतो. चेअरला खुर्ची बोलतो. बाकडा नाही, बाकडा नाही, बाकडा तर वाकडा असतो. टेबलला अजून ऐकलं नाही, कारण आपण जसं प्रचलित जो शब्द असतो जास्त वापरतो आपण. टेबलला आपण म्हणजे शुद्ध मराठीत मेज बोलतो. ओके. टीव्हीला काय बोलतो? दूरदर्शन. दूरदर्शन बरोबर आहे. मोबाईलला काय बोलतो? मोबाईलला ध्वनी यंत्र. भ्रमणध्वनी. खूप हुशार मुलगा दिसतोय. आणि कॉम्प्युटरला का टाळ्या वाजवण्यासाठी स्पेशल पोर आणलेले आहेत आपण. टाळ्या पिठ्ठात आनंद अभिमान आहे. नाव बोला. सुमित पाटील. सुमित पाटील. पाटलांचा राज्य बाप्पा. जरांगे पाटील. एक मराठा लाख मराठा. वा 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 वा. तर तुम्हाला तिघांना मी तिघात हे बक्षीस तिघांनी बक्षीस आपसात वाटून घ्यायचे, कारण तुम्ही तिघांना आम्ही वेगळं समजत नाही म्हणून वेगळे बक्षीस तुम्हाला देणार नाही. आयफोन वाला यांच्या वतीनं आपण भाग्यवंत विजेते आहात म्हणून तुम्हाला 1,500 रुपयाचा ब्लूटूथ नेकबँड कम्प्लिटली फ्री देत आहोत गिफ्ट म्हणून. अभिनंदन. टाळ्या वाजवून द्या रे. भाडोत्री पोरांना टाळ्या वाजवा जरा. त्याच्यानंतर परफ्यूम गार्डन तर्फे तुम्हाला एक परफ्यूम फ्री आणि 10% डिस्काउंट. आणि सणासुदीचे दिवस आहेत, मोठ्या प्रमाणावर आपण किराणा खरेदी करीत आहोत, तर चांगला किराणा खरेदी करा, क्वालिटी किराणा खरेदी करा आणि टेस्टी किराणा खरेदी करा नवजीवन सुपर शॉपी मधून. नवजीवन सुपर शॉपी दरम्यान तुम्हाला 200 रुपयाचा स्पेशल डिस्काउंट, 1000च्या खरेदीवर 200चा डिस्काउंट आहे आणि 20% सहसा कुठे डिस्काउंट भेटत नाही. त्याच्यामुळे नक्कीच आमच्या काकू साहेब, वहिनी साहेब, वहिनी आणली की नाही? सिंगल आहे. नाही तर याच्यासाठी वहिनी आणली की नाही? तुमच्यासाठी वहिनी आणली की नाही? ओके. तर गणेश उत्सवाच्या आम्ही तुम्हाला अनंत अनंत कोटी शुभेच्छा देत आहोत. आपलं जीवन सुख, समृद्धी आणि भरभराटीचा जावो. तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला उत्तुंग यश लाभो याच कामना प्रार्थना. धन्यवाद मंडळ. आता आपल्या सोबत उपस्थित आहेत मोठ्या संख्येनं बाळ गोपाळ बाळ गणेश भक्त इथं उपस्थित आहेत आणि त्यांच्यामध्ये खूप उत्सुकता होती की प्रश्न मंजुषा काय, आणि त्यांची सुद्धा इच्छा होती की त्यांनी याच्यामध्ये सहभाग घ्यायचा आहे. तर डायरेक्ट कोणी उत्तर द्यायचं नाही, बोट वरती करायचं आहे, त्याला मी ते उत्तर विचारणार आहे. ओके. हा, शाळेमध्ये आपण करतो ना, हाताची घडी तोंडावर बोट आणि ज्याचा विषय असला त्याने हातवरती करायचा. ओके. चंद्र पाहतो आपण नेहमी. चंद्र हा ग्रह आहे, तारा आहे, उपग्रह आहे की सूर्याचा छोटा भाऊ आहे की पृथ्वीचा मुलगा आहे? हातवरती करा. उपग्रह. उपग्रह आहे. तारा. तारा स्वयंप्रकाशित आहे का तो की सूर्यप्रकाशित आहे? स्वयंप्रकाशित. सूर्यप्रकाश. राजा, सूर्याची किरणं पडतात ना चंद्रावर. हा, म्हणून उत्तर बरोबर आहे, उपग्रह. ओके. 24 तासामध्ये सूर्य पृथ्वीचे किती राऊंड मारतो? 1, 2, 3 की 4? 3 1 3 2 1 एक एक एक. अरे काय राजा, सूर्य पृथ्वीचे राऊंड मारतो का? अरे काय, अरे हिटर आहे का? कोणी 1 राऊंड म्हणतो, कोणी 2 म्हणतो, कोणी 4 म्हणतोय. मारतच नाही असं. अरे नाही, मी तर प्रश्न विचारणार ना. फिरक्या तर घेणार आहे ना मित्र आम्ही. मनोरंजन आणि मनोरंजनातून प्रबोधन. टाळ्या होऊन जाऊ द्या स्वतःसाठी. खूप चांगले प्रयत्न केलेले आहेत. अभिनंदन तुमचं सगळ्यांचं. थँक्यू. आ जाओ इधर. विराट कोहली का जो मित्रों ने, खिलाड़ियों ने और परिवार वालों ने जो एक नाम दिया है प्यार भरा, जैसे कि हमारे यहाँ किसी को पप्पू बोलते हैं, किसी को टप्पू बोलते हैं, किसी, रुक जा अभी बेटा, तुमचा नंबर आलेला है. अपने भारत देश में एक परंपरा है कि किसी भी खिलाड़ी को, किसी भी व्यक्ति को हम एक टोपन नाम अवश्य देते हैं. तो विराट कोहली का प्यार भरा नाम क्या है? आजा छोटा भीम. विराट कोहली का प्यार भरा नाम क्या है? चीकू. चीकू. अरे क्या बात है, बिल्कुल सही जवाब. आपको कैसे पता कि आप भी चीकू हो? हाँ, मेरा निकनेम चीकू है. बराबर है, चीकू लगता ही है. जामुवंत जी, आपके मित्र बोल रहे हैं भैया, मैंने बोला. आइए इधर मित्रों, आइए ना, आप भी आइए जरा. आपका भी थोड़ा सा हम आइए ना, आइए. एक मिनट कार्यक्रम कर रहे हैं और जो सही उत्तर देगा हम उसको इनाम भी देना, बख्शिश देने वाले हैं. ये देखिए, अपना बख्शिश लेके जाइए चीकू जी, वरना चीकू खाली और छिलके रह गए, ऐसा ना हो जाए.
ये देखिए आपको आईफोन वाले की तरफ से आईफोन हम गिफ्ट दे रहे हैं। अरे आईफोन जरा डालिए सर। ये क्या क्या नाम है? आऊजा आओजा विनोद भाई, विनोद भाई बता देना क्या है भाव आए थे, गिफ्ट देके गए सबको। आइए ना, यहाँ पे कर रही है, हम जाएंगे आपके हाथों से दे। आईफोन वाला की तरफ से 1,500 रुपए का ब्लूटूथ रिंग, नेक रिंग आपको कंप्लीटली फ्री दिया जा रहा है एज अ गिफ्ट। आप कभी भी जाइए आईफोन वाला पे, विनीत भैया होंगे वहां पर, नहीं तो अपने रोहित भैया होंगे। बड़े दिल वाला ये बंदा है निराला आईफोन वाला। अरे बाकी की भी लेके जाइए ना तो नाराज हो जाएंगे। नौजवान सुपर शॉप की तरफ से आपको 200 रुपए का स्पेशल डिस्काउंट दिया जाता है 1000 रुपए खरीदी पे। और परफ्यूम गार्डन की तरफ से एक आपको रोल ऑन परफ्यूम फ्री दिया जा रहा है और 10% डिस्काउंट। तीनों भी कूपन का आप कल ही लाभ लीजिए। आपको बहुत बहुत अभिनंदन। थँक्यू। पापा जी से हमारा जय महेश बोलिए। नमस्कार ताई, आपलं नाव? संगीता विलास बारी. संगीताजी आपलं स्वागत आहे इंडिया आप तक प्रश्न मंजुषेमध्ये। जे योग्य उत्तर देणारे त्यांना आपण 3 प्रकारचे बक्षिसे देणार आहोत। तर आपण तयार आहात? कंप्लीट फॅमिली सोबत आलेली आहे? नाव सांगा फॅमिली मधील. अनुष्का विलास बारी, अनुराग विलास बारी, आयुष कैलास बारी. अरे वा वा, आयुष्मान भाऊ बेटा, आयुष्मान भाऊ. महाभारतामध्ये एक पात्र होतं, वयोवृद्ध पात्र होतं. पूर्ण महाभारतामध्ये सर्वात जास्त वय त्यांचं होतं आणि ते सर्वांना आयुष्यमान भाऊ पुत्र, आयुष्यमान भाऊ असा आशीर्वाद द्यायचे. त्या पात्राचं नाव काय? भीष्म पितामह. अरे वा वा वा, बिलकुल योग्य आणि अचूक उत्तर दिलेलं आहे. अभिनंदन आपलं. सणासुदीचे दिवस आहेत. या सणासुदीचे दिवस आहे. नवजीवन सुपर शॉपी तर्फे 1000 रुपयाच्या किराणावर 200 रुपयाचं स्पेशल डिस्काउंट देत आहोत. मस्त लाडू वगैरे करा, चकल्या वगैरे करा, आम्हाला विसरू नका. हा, परफ्यूम गार्डन तर्फे तुम्हाला एक रोल ऑन परफ्यूम कम्प्लिटली फ्री 10% डिस्काउंट. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आयफोन वालाच्या वतीनं ब्लूटूथ, आपण मोबाईल यूज करतात, ब्लूटूथ नेक रिंग कम्प्लिटली फ्री जवळपास 1,500 रुपयाची. अशा पद्धतीनं 2,000 रुपयाचे हे डिस्काउंट कुपन आहेत. आपलं खूप खूप अभिनंदन. थँक्यू, आपण आलात, कॉंग्रॅच्युलेशन, थँक्यू. महावली तरुण मित्र आपल्या सोबत उपस्थित आहेत. जय श्रीराम. जय श्रीराम दादा सर्वांना. जय श्रीराम दादा. जय श्रीराम. जय श्रीराम. तर प्रभू श्रीरामचंद्र यांच्या भावंडांची नावं सांगा. लक्ष्मण, भरत, आठवतील थांबा. ये प्रभु राम की बाई का नाम क्या था? राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न. एकदम योग्य उत्तर दिलेलं आहे. तर आपणास हे 3 बक्षिसे देतोय. तुम्हाला वाटलं तर तुम्ही एकट्याने घेऊन घ्या आणि तुम्हाला वाटलं तर वाटून घ्या आपसात. आयफोन वाल्याच्या वतीनं तुम्हाला 1,500 रुपयाचा ब्लूटूथ नेकरिंग देत आहोत. नवजीवन तर्फे तुम्हाला 200 रुपयाचा स्पेशल डिस्काउंट देत आहोत 1000 रुपयाच्या खरेदीवर. आणि परफ्यूम गार्डन तर्फे तुम्हाला स्पेशल एक गिफ्ट देत आहोत, रोल ऑन परफ्यूम. तुम्हाला पण पाठ झालं ना सगळ्यांना? आपसात वाटून घ्या, काही हरकत नाही. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन, वेल डन. नाम होता दुर्गेश वर्मा. ओ हो वर्मा जी, क्या बात है भाई, इतना मत हस भाई. जेव्हा भाऊ मोठा प्रश्न आहे. तर काहींनी मोठा प्रश्न, काही लाडक्या भावांनी प्रश्न विचारला आहे की लाडक्या बहिणींचा पुढचा हप्ता केव्हा येणार आहे. नक्कीच मित्रांनो लवकरच येणार आहे. हिम्मत सोडू नका, धीर सोडू नका. आणि 1,500 आलं त्याच्यामुळे 750 मध्ये आम्हाला आठवण ठेवा. या मित्रांनो, असं या घाबरू नका, पळून जाऊ नका. भाऊ श्रीलंकाचा दादा या ना उभा, एक मिनिट उभं तर राहा फक्त. श्रीलंकाचा एक बॉलर होता, ते बघा हिंड तिकडे चाललेले, बघून घ्या. दाखवा, कॅमेरा दाखवा, मागून कॅमेरा दाखवा. ऐका ना, श्रीलंकेचा एक बॉलर होता, महान बॉलर, यॉर्कर मारण्यासाठी प्रसिद्ध होता. त्यानं सलग 4 चेंडूंमध्ये 4 गडी बाद करत हॅट्रिक प्लस 1 विकेट, कंटिन्यू 4 बॉल असा त्यानं एक वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे. त्या गोलंदाजाचं नाव काय? मलिंगा. व्यवस्थित सांगा पूर्ण होतं नाव. लसित मलिंगा. लसित मलिंगा. मलिंगा. हो, थोडा उच्चार तर व्यवस्थित करा. लसित मलिंगा. लसित मलिंगा. तुमकून या केसर जास्त झाली असं वाटतंय. अभिनंदन दादा. तुमचं उत्तर बरोबर. नाव सांगा. यश सोनवणे. यश सोनवणे. अरे भैया, सोनवणे नावातच यश लपलेलं असतं आणि यशातच सोनवणे राहतात. हा, हे घ्या, तुम्हाला आम्ही स्पेशल बक्षीस देत आहोत. परफ्यूम गार्डन तर्फे
एक परफ्यूम रोल ऑन तुम्हाला फ्री, 10% डिस्काउंट. हे सर्व बक्षीस इंडिया आपतकच्या माध्यमातून आपणास देण्यात येत आहे. नवजीवन पाठ नका दाखवा कॅमेऱ्याला, तुम्ही अंपायर असले त्यावेळी भरपूर पाठ दाखवतात प्लेयर्सला. नवजीवन सुपर शॉपी तर्फे 200 रुपयाची भव्य सूट 1000 रुपयाच्या खरेदीवर. तिघांवर ऍड्रेस दिलेले आहेत, तुम्ही उद्याच जाऊ शकतात. उद्या संध्याकाळपर्यंत आपले गिफ्ट प्राप्त करा. आणि आयफोन वाला तर्फे 1500 रुपयाचा स्पार्कलिंग क्लिअर साऊंड. तुम्हाला कॉमेंट्री ऐकायची असेल, तुम्हाला म्युझिक ऐकायची असेल, गाणे ऐकायचे असतील, किंवा तुमच्या प्रेमिकीशी बोलायचं असेल, म्हणजे शेजारच्याला पण कळणार नाही काय बोलणं चालू आहे, कुठे भेटायचं वगैरे. ओके, उद्या आपण घेतो हा एक तुम्ही लावायचं कानामध्ये, एक ते लावतील कानामध्ये. मैत्री म्हणता कशाला. अभिनंदन यशजी, आपल्या या यशाबद्दल आपलं त्रिवार अभिनंदन. थँक्यू. नमस्कार मित्रांनो, पावसाची रिमझिम आता रिपरिप वाढलेली आहे, तरी पण भक्तगणांचा उत्साह काही कमी होताना काही दिसत नाहीये. आपल्यासोबत एक फॅमिली, कंप्लीट फॅमिली आहे, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत, त्यांची संभाषण साधून आपण त्यांना बक्षीस देणार आहोत. आणि हो, योग्य उत्तर दिल्यानंतर. आपलं नाव? हरीश रघुनाथ तेली. हरीशजी तेली, कंप्लीट फॅमिली आहे तुमची. कोण कोण आलेले आहेत नावानिशी सांगा. सविता मिसेस आहे. कविता म्हणजे तुमच्या? सविता. सविता, ओके ओके. सवितावर तर कधी ना कधी कविता लिहिली असेल ना तुम्ही, आम्हाला सांगू नका पण लिहिली असेल ना. मग ते तर आहेच ना. अरे वा वा. संसाराचं रडगाणं लिहिता लिहिता जे आहे कविता लिहावी. संसाराचं रडगाणं नाही, संसाराचं रोमॅन्टिक गाणं. हा, अजून पुढे कोण कोण आहेत? भाशी आहे, बाची आलेली आहेत. मुलगा आहे, ओके, मोठा मुलगा आहे, पुतणी आहे. ठीक आहे. तुमचं जनरल नॉलेज, तुमचं आध्यात्मिक, तुमचं पौराणिक नॉलेज आपण चेक करणार आहोत. कोणी पण उत्तर द्यायचंय. महाभारतामध्ये मामा भाच्याच्या 2 जोड्या होत्या. त्या 2 जोड्या कोण? मामा आणि भाचा. एक खूप चांगली जोडी होती आणि एक खूप डेंजर जोडी होती. ते मामा आणि भाचे कोण? ताई? कृष्ण आणि कंस. नाही, मामा भाच्या जोड्याचा विचार. कोणी पण सांग. दुर्योधन. बरोबर बरोबर, वा. एक उत्तर बरोबर झालेलं आहे. श्रीकृष्ण आणि अर्जुन. श्रीकृष्ण आणि अर्जुन मामा भाचे थोडी होते ते. बरोबर. ताई, चला दुसरा प्रश्न विचारतोय. बाली आणि सुग्रीव हे कोण होते आणि त्यांचं आपसात नातं काय? भाऊ होते, बरोबर आहे. आणि ते राजकारणासाठी एकमेकाचे जे आहे त्या ठिकाणी शत्रू झालेले होते. नाही, मनुष्य होते, वानर होते. बिलकुल बरोबर उत्तर. महाभारत बघितलेलं आहे आपण. महाभारतामध्ये 5 पांडव होते, पण कौरव किती होते? 100. 101 असं. 5 पांडवांपैकी किती नावं तुम्ही सांगू शकतात? अर्जुन बरोबर. सर्वात बलशीर भीम, सर्वात मोठे धर्मराज, युधिष्ठिर आणि छोटे भाऊ 2 जोडीनं. नकुल. बरोबर, बिलकुल छान उत्तर दिलेलं आहे. त्याच्यामुळे तुमच्या संपूर्ण कुटुंबाला आम्ही इंडिया आपतकच्या वतीनं, तसेच यांच्या माध्यमातून अर्थात परफ्यूम गार्डन यांच्या वतीनं हे रोल ऑन स्प्रे देत आहोत, कम्प्लिटली फ्री आणि 10% डिस्काउंट. वहिनी साहेब, गृह मंत्रालय तुमच्याकडे आहे, त्यामुळे तुम्हाला जे किराणा आहे, तुमचा आवडता विषय माता भगिनींचं, नवजीवन सुपर शॉपी तर्फे 200 रुपयाचे स्पेशल डिस्काउंट 1000च्या खरेदीवर. आणि हे एक ब्लूटूथ नेक रिंग, नेक बँड आयफोन वाला तर्फे तब्बल 1500 रुपयाचा आहे, एकदम क्वालिटी. सर्वांवर ऍड्रेस लिहिलेला कुपनवर. आपण उद्या जाऊ शकता आणि आपले हे बक्षीस प्राप्त करू शकतात. काँग्रॅच्युलेशन, धन्यवाद, आपण आलात, खूप वेळ दिला. मंडळ आभारी आहे. मंडळ आभारी आहे. मंडळ आभारी आहे. ये फॅमिली क्या भारी आहे. वा वा, थँक्यू. मस्त आरामात जा. उद्या आज रात्री आराम करा, सविताजींवर कविता लिहा आणि उद्या जाऊन किराणा खरेदी करून द्या. ओके, थँक्यू, धन्यवाद, वेलकम. प्रश्न विचारणार आहोत आपण. पाण्याला आपण शास्त्रीय शब्दामध्ये काय बोलतो? पाणी. इंग्रजीमध्ये एक कोड असतो, एक शास्त्रशुद्ध. फॉर एक्झाम्पल सल्फ्युरिक ऍसिड आहे, आपण त्याला H2SO4 म्हणतो. पाण्याला काय म्हणतो? तुला माहित असेल, शिक्षण घेत आहे. अच्छा, शिक्षण झालं. अरे वा, अभिनंदन. हा, बरं, प्रश्न असा विचारायचा आहे. चांदणी चित्रपट कोणी बघितलाय? चांदणी चित्रपट बघितलाय? पिक्चर पाहतच नाही? एवढे पिक्चर नाही बघत ना.
मग केवढे पाहतात? कमी पाहतात? काही इझी प्रश्न विचारा. एकदम इझी प्रश्न विचारतो. ठीक आहे. महाराष्ट्रामध्ये एक सांस्कृतिक लोकनृत्य आहे, खूप प्रसिद्ध आहे आणि व्यासपीठावर ज्या महिला त्या नृत्य करीत असतात आणि ते सर्वांच्या मनाला भावतं असं पारंपरिक लोकनृत्य, त्याचं नाव काय? महिला करत असता असं. पुरुष नाही करत ते. लावणी. लावणी. बिलकुल करेक्ट आन्सर आहे, लावणी. बरं, अजून एक सोपा प्रश्न विचारतो. ताईंनी म्हटलं सोपा प्रश्न विचारायचा म्हणून. आपल्या जळगाव जिल्ह्याचा असा, तुम्ही बोलायचं फक्त, ओके, बाकी लोक वेट करतील. आपल्या जळगाव जिल्ह्याचा असा कोणता खाद्यपदार्थ आहे की तो खाद्यपदार्थ खाण्यासाठी लोक दूरदूरून येतात? पारंपरिक खाद्यपदार्थ आहे. लग्नामध्ये, ऐका ना, प्रश्न पूर्ण होऊ द्या. पुरी, फक्त पुरी तर खात नाही ना, त्यासोबत काहीतरी असेल ना. ते वांग्यापासून बनतं आणि ते खूप फेमस आहे लग्नात त्याचे. अरे वा, चारींनी उत्तर दिलेलं भरीत. काय रस भरीत उत्तर दिलेलं आहे. खूप छान उत्तर. बाप्पाला आवडणारा गोड पदार्थ कोणता? मोदक. अरे वा, बाप्पाच्या समोर कोण बसतो? उंदीर. मूषक, उंदीर. वा वा वा, याच्यावर सर्वांचं एकमत झालेलं आहे. आदमी 4 और गिफ्ट 3. बहुत ना इंसाफी है रे पाजी. पण तुम्ही सोबत आहात त्यांच्यामुळे तुम्हाला हे आम्ही गिफ्ट देत आहोत. सांगतो ना, सगळं सांगतो, एकदम टप्प्याटप्प्यानं सांगतो. रोल ऑन स्प्रे कम्प्लिटली फ्री परफ्यूम गार्डनच्या वतीनं. किराणा 200 रुपयाचा स्पेशल डिस्काउंट. नवजीवन यांच्या वतीनं 1000 रुपयाच्या खरेदीवर 200 रुपयाचा डिस्काउंट फ्री. आणि आयफोन वाला यांच्या वतीनं 1500 रुपयाचा नेक बँड ब्लूटूथ कम्प्लिटली फ्री गिफ्ट म्हणून. हा नाही, कोणी वापरणार नसेल ना मला देऊन टाका, मी घेऊन टाकेल. वापरणार आहात ना? सगळे कुपन उपयुक्त आहेत ना? अरे वा. हा, नाव सांगा. प्रितेश सोनवणे. प्रितेश जी सोनवणे. ताई? दीपिका महाजन. दीपिका जी. चेतना चौधरी. चेतना जी. यामिनी सोनवणे. यामिनी जी, सर्वांचं खूप खूप अभिनंदन. पाऊस वाढत आहे, वेग वाढत आहे. आपण लगेच देवदर्शन करावे आणि उद्या जाऊनच आपले गिफ्ट घेऊन घ्यावे. थँक्यू सर. वेलकम. इंडिया आप तक समाचार, कड़वा लेकिन सच.